सोलापुरातील 11 पैकी 10 पंचायत समित्यांवर भाजपाची सत्ता आली। यात 7 पंचायत समित्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि जयकुमार गोरेंच्या खेळीनं कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात सगळीकडेच कमळ फुललं आणि राष्ट्रवादीवर आपल्याच बालेकिल्ल्यातून हद्दपार होण्याची परिस्थिती ओढावली। तेव्हा आता सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या राजकारणात नेमकं काय काय घडलंय, जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीची सत्ता कशी उलथवून टाकली आहे आणि कोणत्या पंचायत समितीमध्ये काय रणनीती आखली गेली आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। तर गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची निवडणूक झाली, ज्यात भाजपानं मोठं यश मिळवलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपानं जिल्ह्यातील 11 पैकी 10 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकवला आणि माळशिरस वगळता सगळ्याच पंचायत समितीवर भाजपाचा सभापती झाला। आता सध्याच्या घडीला जरी सोलापुरात हे चित्र दिसत असलं तरी हे काही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये, कारण त्यासाठी सोलापुरातील काही पंचायत समित्यांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। काही ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण झालं, तर काही ठिकाणी भाजपाने काहीतरी वेगळीच रणनीती आखून सभापतीपद आपल्याच ताब्यात घेतलं। यातच जर आपल्या सोलापुरातील पंचायत समित्यांचा विचार केला तर इथं उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा अशा एकूण 11 पंचायत समित्या आहेत। यातच जर आपण सांगोल्याचा विचार केला तर तिथल्या पंचायत समितीत गेली 55 वर्ष शेकापची सत्ता होती। अगदी गणपतराव देशमुखांच्या काळापासून सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। म्हणूनच यंदा पण तिथं शेकापची सत्ता येईल असं दिसून येत होतं। अगदी या पंचायत समितीचा निकाल जरी आपण बघितला तर तिथं शेकाप आघाडीनं एकूण 14 पैकी 9 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं, तर भाजपाची केवळ 1 जागा तिथं निवडून आली होती। मात्र निकालानंतर काही दिवसातच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी डाव टाकला आणि ज्या दीपक साळुंकेंच्या गटासोबत मिळून शेकापला बहुमत मिळालं होतं त्याच गटासोबत वाटाघाटी सुरू केली आणि त्यांच्या गटातील 3 सदस्यांना भाजपात सामील करून घेत भाजपाचं संख्याबळ वाढवलं आणि जयकुमार गोरेंच्या या खेळीमुळे सांगोल्यातला शेकापचा गड ढासळला। त्यानंतर जर आपण पंढरपूर पंचायत समितीचा विचार केला तर तिथेही सत्ताधारी आणि विरोधकांकडे समसमान मतं होती। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदस्य प्रमोद हरी देशमुखांनी व्हीप झुगारून भाजपाला साथ दिली आणि 9 विरुद्ध 7 मतांनी भाजपाचे डॉक्टर शुभम आगलावे सभापती झाले। भाजपाने पंढरपूरची पंचायत समिती काबीज केली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमोद देशमुखांना उपसभापती पद मिळालं। तर बार्शी पंचायत समितीत भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या। मात्र तिथेही या 4 पक्षांचा महाआघाडीचा प्रयोग फसला आणि बार्शीत भाजपाच्या मीनाक्षी रोंगे सभापती झाल्या, तर संतोष निंबाळकर उपसभापती झाले। त्यामुळेच अर्थातच इथल्या पंचायत समितीवर देखील भाजपाचीच सत्ता स्थापन झाली। तसंच माढा तालुक्यातील देखील जिल्हा परिषदेचे 7 गट आणि पंचायत समितीचे 14 गण आहेत। त्यापैकी भाजपानं जिल्हा परिषदेच्या 4 गणांवर विजय मिळवला। 2 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर 1 जागा शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाली। दरम्यान या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माढ्याचे आमदार अभिजित पाटलांना मोठा धक्का बसला। या विजयामुळे भाजप नेते रणजित शिंदे यांची ताकद वाढली। यात माढा पंचायत समितीत भाजपाच्या पंडित देशमुखांची सभापतीपदी निवड झाली। यात मंगळवेढा पंचायत समितीमध्ये देखील आमदार समाधान आवताडे यांच्या मास्टर स्ट्रोकनं कमाल केली आणि सुरुवातीपासूनच सभापती पदासाठी चर्चेत असलेल्या भाजपाच्या दीपाली ताड निवडून आल्या, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे यांची निवड झाली। तसंच उत्तर सोलापूरमधून भाजपाच्या तेजस्विनी बोराडे सभापती झाल्या, तर दक्षिण सोलापूरमधून भाजपाचेच संदीप टेळे पंचायत समितीचे सभापती झाले। त्याचप्रमाणे अक्कलकोटच्या पंचायत समितीत देखील भाजपाचंच वर्चस्व दिसून आलं आणि भाजपाच्या रश्मी हिप्परगी सभापती झाल्या। करमाळ्यातही भाजपाचाच पूजा ढेरे सभापती पदाच्या खुर्चीत बसल्या। तसंच मोहोळ पंचायत समितीमध्ये देखील असलम चौधरी यांच्या रूपानं भाजपाचा सभापती बसला।
अशा प्रकारे सोलापुरातील एकूण 10 पंचायत समित्यांमध्ये भाजपाचाच सभापती झालाय. यात केवळ माळशिरस ही सोलापुरातली एकमेव पंचायत समिती राहिली आहे जिथं भाजपाचा सभापती बसलेला नाही. कारण तिथे जयकुमार गोरेंची ताकद आणि भाजपाची ताकद या बाबींना घाबरून आधीच मोहिते पाटलांनी इच्छा नसताना देखील तिथलं सभापतीपद शिंदे गटाला दिलं आणि शिंदे गटाच्या दत्ता मगर यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवून बहुमत मिळालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उपसभापती पदावरच समाधान मानावं लागलं. अशा प्रकारे कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात भाजपानं वर्चस्व स्थापन केलं आणि राष्ट्रवादीला एकाही पंचायत समितीमध्ये सभापती बसवता आला नाहीये. त्यामुळे यात जयकुमार गोरेंच्या खेळीचं विशेष कौतुक होत आहे. राष्ट्रवादीवर सोलापुरातूनच आता हद्दपार होण्याची वेळ ओढवली आहे. तेव्हा निवडणुकांच्या काळात घडलेल्या एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तिथल्या स्थानिक राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.